कॉन्ट्रीब्यूट टू द विकसित भारत. पण वता वता असताना एक सांगता माझ्या 7 वर्षाचो अनुभव आणि हांव माझे मागीर भाशण सोंपयता. 7 वर्षाच्या अनुभवांतल्यान एज अ होम मिनिस्टर एंड एज अ फायनान्स मिनिस्टर एंड एज अ चीफ मिनिस्टर गोंयांतली जर फ्रॉड पळयली आसत जाल्यार आय थिंक इन अवर इकॉनॉमीक ऑफेन्स सेल हातूंतल्यान हांव क्लोजली मॉनिटर करता वीच इज मोर दॅन 500 crores ऑफ रुपीज लोकांचे गोंयकारांचे पयशे हे चीट फंड्स आणि वेगवेगळ्या फंडांतल्यान गोंयकारांचे हार्ड अर्न मनी हे लुटलेले आसा. आणि हे कित्याक तर फक्त आमी डबल करून दिता पयशे किंवा आमी रिटर्न्स तुमकां म्हणजे फिक्स रिटर्न्स दिता. 3 म्हयने तुमच्या अकाउंटाचेर पयशे दाखयल्या की तुमकां 6% रिटर्न्स आमी दिता जे बँकूय दिना एकदां म्हणटा. आणि अशा पद्दतीन हांव मेजर केसीस ज्यो फॉलोअप करता त्योच सांगता. हांव नॉट मायनर म्हणजे इकॉनॉमीक ऑफेन्स सेलांतल्यान ज्यो मेजर केसीस ज्यो हांव पळयता पळय it not less than 500 crores of rupees. It might go to 800 to 1000 crores of rupees जे पयशे गोंयकारांचे लुटून गोंया भायले लोकांक आमच्या भुरळ घातल्या आणि ते पयशे घेवन कोण तरी दुबयक बसला, कोण तरी लंडनाक बसला आणि कोण तरी गोंया भायल्या खंयच्या तरी स्टेटीत वचून बसला आणि गोंयांत ज्यांच्यांनी इन्वेस्ट केल्ले ते रडत बसल्या. ओके, तांच्यांनी फक्त वचून केसी दिल्या, ताच्या पलीकडे कांयच करूंक ना. आणि आता फक्त आणि उलट मागीर सरकाराच्या नांवान शंक ठोकतात. आता आमी कितें करपाचें? तूं इन्वेस्ट करतना सरकाराक सांगूंक येवंक ना. आमकां जर पयल्या स्टेजीर कळलो जाल्यार आमी ताका पयल्या स्टेजीर भितर उडयतले असले. तेन्ना लिपोन केल्या, तेन्ना आमकां कोणाक सांगोकूय नासलें. तिसऱ्याकूय सांगना कितले पयशे इन्वेस्ट करता ते. गोंयकारां कडेन पयशे भरपूर आसात, पण नाका थंय इन्वेस्ट करूं नाका. म्हाका दिसता बाप कामत बाप आणि आमचो सलसो फर्नांडीस हे दोगूय जाण जे उलयले तांच्यांनी रायटली सांगलां. तुमकां कोणाक नो डावट तांच्यांनी सांगलां दॅट आय हॅव टेकन द नोट. म्हणजे आमकां रायटली एट अवर ग्रॅज्युएट लेवल वी रिक्वायर्ड द फायनान्शियल लिटरसी फर्स्ट सो दॅट वी कॅन म्हणजे इन अ प्रोफेशनल कॉलेजीस आसूं न्ही किंवा ग्रॅज्युएट कॉलेजीन आसूं न्ही सगळ्या भुरग्यांक फायनान्शियली लिटरेट करप ही काळाची गरज आसा. ना जाल्यार ग्रॅज्युएट आनी पोस्ट ग्रॅज्युएट जाले सुद्दां जाल्यार ते अर्न करूंक शकचे ना आनी मागीर म्हणटले आमचे कडेन पयशेच ना. म्हणून ऑलरेडी हांवें ठरयल्या की पयली ट्रेनिंग टिचरांक दिवप फायनान्शियल लिटरसीची एट अ ग्रॅज्युएट लेवल, ताज्या उपरांत स्कूल लेवल आनी मागीर प्रायमरी लेवल म्हणजे सकयल्यान वयल्यान सकयल पर्यंत येवप गरजेचें आसा. आणि ते जर आमी केलें आसत जाल्यार म्हाका दिसता ही फायनान्शियल फ्रॉडूय बंद जातली. आणि देन सेकंड म्हाका प्रतिमा मॅडमी कानान सांगलें की बायलांकूय फायनान्शियल लिटरसीची गरज आसा. ती बाबडे इल्ले पयशे आसता ते खंय तरी अशे कोणा कडेन घालता आनी कोण तरी हे खंयचे कोण चीट फंड म्हणून येता आणि 3-4 प्रकार हल्ली जाल्या. खंयचे इन्व्हेस्टमेंट रे फॉरेस्ट एक जालो, ते गोल्डन फॉरेस्ट गेले ते खूप तेंप जालो. तिरुमला फॉरेक्स म्हणून कितें तरी आणि कितें तरी कॉपरेटिव्ह बँक्स आणि नवीन आता आयला ते क्रिप्टो. राईट क्रिप्टो तुवें घालूं ना मरे कोणी म्हटलं ते क्रिप्टो करन्सी म्हणून कितें ते म्हणटा तुका फक्त तुज्या मोबायलाचेर पयशे दिसता कितले येता ते आणि दाखोवकूय लागले लोकांक. त्यात हांव समेस्त गोंयकारांक म्हणजे खूब कमी लोक जरी हांगासर आयल्या खरें म्हणजे अशा पद्दतीच्या फ्युचर वेल्थ सेमिनाराक सगळ्यांनी येवपाची गरज आसा. पण कमी लोक जरी आयल्या हांव मिडियाच्या माध्यमांतल्यान सांगता कोणूय जरी तुमच्या घरा कडेन आयलो आणि कितले मोठ्या प्रमाणात तुमकां रिटर्न्स दिता म्हणून सांगलें लाखाक 10 लाख रुपया सुद्दां जाल्यार इन्वेस्ट करूं नाकात. चुकून सुद्दां इन्वेस्ट करूं नाकात अनलेस एंड अंटील इट इज एन इन्स्टिट्यूशन. ओके, हे असल्या शिवाय इन्वेस्ट न करप हितूरूच लोकांचे म्हाका दिसता फ्युचर आसा. नाजाल्यार अननेसेसरी आमी म्हणटा की 50,000 पासून 5 कोटी रुपया पर्यंत लॉस गेल्ले हांवें लोक पळयला. म्हणून हांवें म्हणलें 500 कोटी पासून 1000 कोटी पर्यंत फाटल्या 7 वर्सांचेच सांगता हांव. आणि हे डायरेक्टली फक्त इन्व्हेस्टमेंट फंडांनी घातलेले बाकीच्या हातूंनी न्ही. म्हणजे क्रिप्टो करन्सी फॉरेस्ट खंयचे आनी कितें हांव तेंची नांवां घेयना. हांवें म्हणटलें हांवें नांवां घेतली त्या कंपनीची त्या ती हांव नांवां घेयना. पण गोंयकारांनी सादूर रावचे आणि आपली अननेसेसरी इन्व्हेस्टमेंट अशा पद्दतीच्या फंडांनी करची न्ही हे हांव डायरेक्टली अपील करता. तुमच्या कडेन आतांय जर कोण येता आसत 2 लाख रुपया घाल म्हणून जाल्यार तितून घालूं नाकात.